नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वसू आत्या मानिनीताईंना म्हणतात, मानिनी तुझ्या सुनेला जा विचार ती अशी का वागली. आता मात्र मानिनीताई एक एक पाऊल टाकत पुढे येतात आणि आता नंदिनीकडे पाहतात, वसू आत्यांकडे पाहतात. इथे मात्र रम्या खूप खुश असते, परंतु कोणाला काही कळण्या अगोदरच मानिनीताई सणसणीत एक कानाखाली मारतात. आता खरी गंमत म्हणजे त्यांनी नंदिनीच्या नाही तर वसू आत्यांच्याच कानाखाली मारलेली असते आणि त्यावेळी मात्र घरातील सर्वच जण थक्क होतात. वसू आत्यांचा गाल चांगलाच लाल झालेला असतो, त्यांना चांगलंच उत्तर मिळालेलं असतं. तर मानिनीताई म्हणतात, बोला वसुताई, हे सगळं तुम्ही का केलं आणि आजच का केलंय. हा सगळा तमाशा आजच करायची का गरज होती. हे सत्य सगळ्यांसमोर तुम्ही आत्ताच का आणलंय. तर त्यावेळी विक्रम मानिनीताईंना म्हणतात, मानिनी अगं तू असं कसं बोलतेस. अगं तिने सांगितलं म्हणून आपल्याला कळलं तरी ना. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, अजिबात नाही. तुम्हा सगळ्यांना काय वाटतंय, मला काहीच माहीत नव्हतं का. पण या सगळ्या गोष्टी मला माहीत होत्या. नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे ही गोष्ट मला अगोदरच माहीत होती. आता हे ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. पार्थ म्हणतो, आई काय. तर त्यावेळी आता मानिनीताई रागानेच वसू आत्यांकडे पाहतात. रम्या समोर येते आणि म्हणते, मामी काय बोलतेस तू. हे सगळं काही तू खोटं बोलतेस ना. तुला यातलं काहीच माहीत नव्हतं ना. आता मानिनीताई ज्या नजरेने रम्याकडे पाहतात त्या नजरेला रम्या मात्र घाबरते आणि म्हणते, मामी खरंच तुला हे सगळं काही माहीत होतं का. तर त्यावेळी मानिनीताई नंदिनीकडे येतात, तिच्या गालावरून मायेनेच हात फिरवतात आणि म्हणतात, रम्या तुला आत्तापर्यंत एक गोष्ट कळाली नसेल, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. माझ्या या 2 सुना आहेत ना, त्या माझ्यासाठी सुना कमी आणि मुली जास्त आहेत. मी त्यांना मुलींसारखी माया लावते, मुलींप्रमाणे जीव लावते. आणि जी खरी आई असते ना, तिला आपल्या लेकरांच्या आयुष्यात काय सुरू आहे, आपल्या लेकरांच्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल चुकीचं तर पडत नाही आहे ना, यावर अगदी बरोबर लक्ष असतो. तिला सगळ्या गोष्टींची जाणीव असते. तुम्हा कोणाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज आला नसेल, तुम्हाला माहीत नसेल, परंतु गेले काही महिने जीवा आणि नंदिनी नेहमीसारखे वागत नाही आहेत ह्या गोष्टीचा अंदाज आला होता मला. मी त्या दोघांना नेहमी म्हणाले की मला सोनोग्राफीसाठी घेऊन चला, पण दोघेही मला कधीच सोनोग्राफीसाठी घेऊन गेले नाहीत. नंदिनीच्या बाबतीत म्हणायला गेलं तर ना कधी तिला मळमळलं, ना कधी पोटातलं उलटून पडलं, ना तिला काही खावंसं वाटलं, ना कधी पायात गोळे आलेत आणि ना कधी तिने बाळाशी गप्पाही मारल्यात. इथे मात्र नंदिनी खूप रडत असते. तर मानिनीताई म्हणतात, हे सगळं काही एक दिवस मी आणि काव्या बोलत होतो तिथपासूनच सुरू झालं. आता मानिनीताईंना ते सर्व क्षण आठवतात. काव्याने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवतात. नंदिनीच्या रूममध्ये मिळालेलं ते खोटं पोट याबद्दल काव्याने सांगितलेलं सत्य, त्यानंतर जीवाने सांगितलेलं ते सगळं काही खोटं. ज्यावेळी जेव्हा मानिनीताईंना विचारतो, तू आमच्या कपाटात काय शोधत होतीस, तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, अरे मी ते तुमच्या कपाटात खोटं पोट शोधत होती. आणि त्यावेळी जीवाला धक्काच बसतो. तर त्यावेळी मानिनीताई जीवाला म्हणतात, काय एवढं सिरियस व्हायला काय झालंय. तू ते आणलं होतंस ना खोटं पोट, कुठे आहे ते, मला बघायचं होतं. तर जेव्हा मानिनीताईंना विचारतो, हे सगळं काही तुला कोणी सांगितलं. मानिनीताई म्हणतात, गप्पा मारता मारता विषय निघाला आणि त्यावेळी मला काव्याने घडलेला सगळा प्रसंग सांगितला. वसुताई आणि रम्याने ज्या पद्धतीने तुम्हा दोघांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, हे सगळं काही काव्याने मला सांगितलं. मलाही थोडं ऑडच वाटलं, तू जे काही खोटं पोट वगैरे, पण बघूया तरी म्हटलं नक्की ते खोटं पोट असतं तरी कसं. असं म्हणत आता मानिनीताईंना तो सगळा प्रसंग, ते बोलणं आठवत असतं. आता मानिनीताईंना तो क्षण आठवतो ज्यावेळी मानिनीताई जीवा नंदिनीच्या रूममध्ये पाण्याची बॉटल देण्यासाठी जात असतात. तर इथे नंदिनी आणि जीवा यांचं बोलणं चालू असतं. नंदिनी जीवाला म्हणते की मी जर त्या IIP रोडने गेलेच नसते, वाट वाकडी करून काव्याचं पुस्तक देण्यासाठी त्या रोडने गेलेच नसते, तर माझा अपघात झालाच नसता आणि मी हॉस्पिटलमध्ये गेलेच नसते. दुसऱ्या कोणाच्या तरी मुलाला वाचवत असताना माझा पाय घसरला आणि त्यावेळी मी पोटावर पडले, मी माझं बाळ गमावलं. दुसऱ्या मुलाला वाचवत असताना मी माझ्या पोटातल्या बाळाला गमावलं. दुसऱ्या महिन्यातच माझं बाळ माझ्यापासून दुरावलं. आज जर माझ्या पोटात माझं बाळ असतं तर आपलं बाळसुद्धा अगदी छान पद्धतीने वाढलं असतं ना. हे सगळं काही माझ्याचमुळे घडलंय जीवा. खरं तर मला या सगळ्यामुळे खूप त्रास होतोय जीवा. पण जीवा, मला कितीही त्रास झाला तरीसुद्धा काव्याच्या अभ्यासावर कोणताही परिणाम होऊ नये, तिचा प्रेग्नेन्सीच्या या काळात तिला त्रास होऊ नये, आईबाबांना या सगळ्या गोष्टींचा धक्का बसू नये, त्यांना त्रास होऊ नये.
त्यासाठी मी ही सगळी काही लपवाछपवी करते, पण जर माझं बाळ माझ्या पोटात असतं तर ही सगळी लपवाछपवी करावी लागलीच नसती. दर महिन्याला हे खोटं पोट लावून फिरायची वेळच आली नसती ना जीवा. ही खोटी चोरोटी भरायची सुद्धा वेळ आली नसती जीवा. जीवा, तुम्हाला माहीत नसेल, पण रोज कोणीतरी नाकावर उशी दाबून माझा जीव गुदमरल्यासारखा मला वाटतोय. ज्यावेळी मला आई माझ्या पोटाला अंगारा लावण्यासाठी येतात, आई ज्यावेळी अगदी मायेनेच पोटावर अंगारा लावतात, त्यावेळी मला खूप त्रास होतो जीवा. आता हे सगळं मानिनीताई ऐकत असतात आणि प्रत्येक गोष्ट मानिनीताईंना कळालेली असते आणि त्यावेळी मात्र ते थक्क होतात. त्यांचेही अश्रू अनावर होतात. त्या खूप रडत असतात, परंतु जीवा आणि नंदिनीला ते काही जाणवू देत नाहीत, कळू देत नाहीत. नंदिनी आपल्या मनातील सगळ्या भावना जीवासमोर बोलत असते. नंदिनी म्हणते, काव्य किंवा बाबा बाळाची चौकशी करण्यासाठी येतात, त्यावेळी माहीत नाही मला किती त्रास होतोय. खरंच जीवा, हे सगळं कधी संपणार आहे? मला खरंच काहीच कळत नाहीये. ह्या सगळ्याने आता मला गुदमरल्यासारखं होतंय. हे सगळं ओझं वाटायला लागलंय. नंदिनीने जीवासमोर एक भीती निर्माण केलेली असते. नंदिनी म्हणते, जीवा, हे सगळं संपण्या अगोदर मी तर संपून जाणार नाही ना? नंदिनी खूप घाबरलेली असते. कधीही खोटं न बोलणारी नंदिनी घरच्या सगळ्यांचा विचार करत आता मात्र खूप मोठं सत्य लपवत सगळ्यांशी खोटं बोलत असते आणि ही खोटेपणा तिला अजिबात सहन होत नसतो. तर त्यावेळी जीवा नंदिनीला सावरतो आणि म्हणतो, नंदिनी, वेडी आहेस का? तू स्वतःला त्रास करून का घेतेस? प्लीज स्वतःला त्रास करून नको घेऊस. सगळं काही मानिनीताई ऐकत असतात आणि त्यांचेही अश्रू अनावर होतात. स्वतःला कसं तरी सावरत या सगळ्या गोष्टी त्या जाणून घेत असतात. जीवा नंदिनीला समजावत म्हणतो, नंदिनी, आपलं ठरलंय ना, काव्याची डिलिव्हरी सुखरूप झाल्यानंतर, तिची एक्झाम झाल्यानंतर आपण हे सत्य स्वतःहून सगळ्यांना सांगणार आहोत आणि सगळ्यांची अगदी पाय धरून माफी मागणार आहोत. त्यांच्या पायावर नाक घासत डोकं टेकत आपण त्यांची माफी मागणार आहोत. आपलं ठरलंय ना, मग आता तू स्वतःला त्रास करून का घेतेस? या सगळ्यात तू स्वतःला दोष देऊ नकोस, असं म्हणत जीवा नंदिनीला सावरत असतो आणि त्याच वेळी मानिनीताईंच्या हातून पाण्याची बॉटल खाली पडते. त्यावेळी मात्र जीवा नंदिनी घाबरतात. त्यांच्या लक्षात येतं की बाहेर कोणीतरी आहे ज्यांनी आपल्या बोलण्यावर लक्ष ठेवून आहेत, ज्यांनी आपलं बोलणं ऐकलं आहे आणि म्हणूनच नंदिनी आणि जीवा धावत पळत बाहेर येतात. परंतु तोपर्यंत मानिनीताई रूममध्ये निघून गेलेल्या असतात. त्यांना खूप त्रास होत असतो, त्या खूप रडत असतात. परंतु काहीही झालं तरी सुद्धा जीवा आणि नंदिनीला हे सत्य कळू देत नाहीत की आपण हे सगळं काही ऐकलं आहे, आपल्याला सत्य कळालं आहे. आता हे सगळं सत्य ज्यावेळी मानिनीताई सगळ्यांसमोर सांगतात, त्यावेळी रम्या चिडते आणि म्हणू लागते, मग मामी, माझी आई खरंच बोलत होती ना? मग तरीसुद्धा तू तिला का मारलंस? नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे, ही गोष्ट खरी आहे आणि तीच उघड केली आहे ना माझ्या आईने, तरीसुद्धा तू माझ्या आईला का मारलंस मामी? मामी, आज तू माझ्या आईच्या कानाखाली मारलीस. त्या दिवशी सुद्धा मी सगळं काही खरं बोलत होती, नंदिनी खोटं बोलत होती, तरीसुद्धा मामाने त्या नंदिनीवरच विश्वास ठेवला आणि माझ्या कानाखाली मारली. आज सुद्धा ही नंदिनी खोटी आहे, तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी आम्हालाच का सहन कराव्या लागतात? तुम्ही सर्वजण आम्हालाच का मारताय? कसली माणसं आहात ग तुम्ही? म्हणजे खरं बोलणाऱ्या माणसांना तुम्ही मारता आणि खोटं बोलणाऱ्या माणसांना तुम्ही पाठीशी घालता. बोल ना मामी, काहीतरी बोल आणि आज तर तू मान्य करच. तू सांग की हो, माझी आई खोटं बोलत नव्हती, माझ्या आईची यात सगळ्यात काहीच चूक नाही, तर चूक आहे नंदिनीची. खोटं नंदिनी बोलते. बोल मामी, आता बोल ना, कबूल कर. अख्ख्या घराला अंधारात नंदिनीने ठेवलंय. तुझा विश्वासघात सुद्धा तुझ्या या सुनेने नंदिनीनेच केला आहे. तर त्यावर मानिनीताई प्रत्युत्तर देत म्हणतात, स्वतःची दुखरी नस इतके महिने झाकून सुद्धा नंदिनीनेच ठेवली होती आणि रम्या, यासाठी खूप मोठं काळीज असावं लागतं, कळतंय का तुला? आणि तितकीच हिंमतही असावी लागते हे सगळं काही सहन करायची. कळतंय का रम्या तुला? अगं, स्वतःचं बाळ असं गेलेलं असताना, हे सगळं करत असताना तिला किती वेदना झाल्यात याचा विचार केलात का तुम्ही? आणि हे सगळं तिने का, कशासाठी केलं ही माहीत आहे का तुम्हाला? आता मात्र वसू आत्या आणि रम्या शांतच होतात. तर आता मानिनीताई उत्तर देत म्हणतात, हे सगळं काही तिने फक्त काव्यासाठी केलं आहे. तिच्या बहिणीची परीक्षा, तिची डिलिव्हरी अगदी व्यवस्थित व्हावी, सुरळीत व्हावी, यासाठी तिने एवढा मोठा त्याग केला, तो फक्त तिच्या बहिणीसाठी. घरच्यांची मानसिक अवस्था नीट राहावी म्हणून आम्हा सगळ्यांसाठी, घरातील प्रत्येकासाठी तिने त्याग केला आहे आणि तो त्याग फक्त नंदिनीच करू शकते. आणि हे फक्त आणि फक्त नंदिनीला जमू शकतं, आपल्या कुणालाच जमणार नाही. कारण आपल्या कुणातच तितकी ताकद नाही आहे, तितकी सहनशीलताच नाही आहे. जी सहनशीलता, जी ताकद नंदिनीमध्ये आहे ती कोणातच नाही आहे रम्या.
रम्या स्वतःसाठी खोटं बोलायला निरळ व्हावं लागतं आणि दुसऱ्यासाठी खोटं बोलायला तेवढंच निस्वार्थी व्हावं लागतं. आणि नंदिनी अगदी निस्वार्थी आहे आणि म्हणूनच तिने एवढा मोठा त्याग या घरासाठी केला आहे. त्यासाठी माणूस मनाने निर्मळ असावा लागतो आणि हे फक्त आणि फक्त नंदिनी करूच जाणे, बाकी कोणाला नाही जमणार रम्या. हा सगळा त्याग तिने काव्यासाठी केलाय, या घरासाठी केलाय, आम्हा सगळ्यांसाठी केलाय. हे सगळं तिने खोटं तिच्या पोटात ठेवलं होतं, पण तुम्हाला काय दिसलं? तिचं खोटं पोट. पण तिने हे सगळं का केलं, कशासाठी केलं, हा त्याग तिने का केला असेल हे कोणालाच दिसलं नसेल ना. तुम्हाला जरासुद्धा माणुसकी नाही आहे का? जरा तरी विचार करून बघा. आयुष्यात कधीही खोटं न बोलणारी ही मुलगी आजच्या वेळी एवढं मोठं सत्य लपवतेय, इतकं खोटं बोलतेय. मग या सगळ्यात तिचा जीव, तिचा श्वास किती गुदमरला असेल, तिला किती त्रास झाला असेल. तर नकळतच नंदिनीचे अश्रू अनावर होतात. ती मानिनीताईंना मिठी मारते आणि खूप रडू लागते. तर त्यावेळी काव्या नंदिनीला प्रश्न करत म्हणते, ताई हे सगळं तू का केलंयस, कशासाठी केलंयस, इतकी महत्त्वाची आहे का ग मी? तर त्यावेळी नंदिनी आपले अश्रू पुसते आणि काव्यासमोर जात म्हणते की हो काव्या. आणि त्यावेळी नंदिनी काव्याला मिठी मारते, खूप रडत असते. इथं जीवाची अवस्था मानिनीताई पाहतात. आपल्या लेकाला, आपल्या मुलाला होणारा त्रास त्या समजून घेतात आणि त्याला ही घट्ट मिठी मारत खूप रडू लागतात. सगळेच जण घरात खूप इमोशनल झालेले असतात. नंदिनीचा त्याग, तिने केलेलं हे सगळं काही ज्यावेळी घरच्यांसमोर येतं त्यावेळी मात्र प्रत्येकाला खूप वाईट वाटतं. वसुआत्या आणि रम्या यांनी टाकलेला डाव आता त्यांच्यावरच उलटलेला असतो. नंदिनी काव्याचा हात हातात घेते आणि काव्याला म्हणते, काव्य तुला माहीत नसेल पण तू जीव आहेस ग माझा. काव्य तुला माहीत नाहीये, पण तुला जर काही झालं ना तर ते मी अजिबात सहन नाही करू शकणार. माझ्यासाठी तू सगळ्यात महत्त्वाची आहेस. आता मात्र काव्यालाही खूप वाईट वाटतं. काव्य नंदिनीचे अश्रू पुसते आणि म्हणू लागते, ताई. नंदिनी ठणकावून सांगत म्हणते, माझं बाळ तर गेलं. काव्य म्हणते, ताई प्लीज असं नको ना गं बोलूस. तर काव्याला नंदिनी म्हणते, हो माझं बाळ गेलं, पण तुझ्या बाळाला साधा ओरखडा सुद्धा येऊ देणार नाही ही नंदिनी. परंतु नंदिनीने हे सत्य लपवणं पार्थला आवडलेलं नसतं आणि म्हणूनच पार्थ नंदिनीला म्हणतो, नंदिनी हे तुम्ही चांगलं नाही केलं. अगोदर जीवाने एक गोष्ट लपवली, त्यानंतर काव्याने एक गोष्टी लपवली, परंतु तुम्हीच माझ्या 3M फ्रेंड्स आहात असं मी नेहमीच म्हणत आलो. मला वाटायचं की तुम्ही कधीच माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवणार नाही, पण आता मला असं वाटतंय की या जीवाच्या नादी लागून तुम्ही सुद्धा बिघडलात. तर त्यावेळी काव्या म्हणते, नाही पार्थ, खरं तर आपलंच चुकलंय. असं म्हणत आता काव्या नंदिनीसमोर कान पकडत तिची माफी मागत म्हणते, सॉरी ताई, खरंच सॉरी ताई. हे सगळं काही तू माझ्यामुळे केलंयस ना, माझ्यासाठी केलंस ना, खरंच सॉरी. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, अगं काव्या वेडी आहेस का तू? का असा हात जोडतेस, का कान पकडून माफी मागतेस? ही करायची काहीच गरज नाहीये. प्लीज काव्या अशी वेड्यासारखी वागू नकोस. काव्य म्हणते, खरं तर ताई तू वेडी आहेस. का असं हे सगळं काही केलंयस, का एवढा मोठा त्याग केलायस? ताई अगं एवढा त्याग कोण कोणासाठी करतंय, कोण आपल्या बहिणीसाठी एवढा मोठा त्याग करतं सांग ना. असं म्हणत आता काव्या सगळ्यांसमोर म्हणते, खरंच मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की मागच्या जन्मीचं माझं काहीतरी पुण्य होतं आणि म्हणूनच नंदिनी ताई अगं तुझ्यासारखी बहीण मला मिळाली. असं म्हणत काव्या नंदिनीचे पाय धरायला जाते आणि तिचे आभार मानत असते. त्यावेळी नंदिनी म्हणते, काव्या अगं काय करतेस तू? काव्या नंदिनीला मिठी मारते आणि खूप रडत असते. नंदिनीचा हा त्याग पाहून काव्यालाही खूप वाईट वाटतं. नंदिनी काव्याला म्हणते, काव्या रडायचं नाही. रामनवमी दिवशी गुरुजी काय म्हणाले होते आठवतंय ना? तुम्ही दोघीही एकमेकींसाठी बनले आहात. तुम्ही दोघींनी एकमेकांचं सुख दुःख वाटून घ्यायचं आहे. उन्हाळे पावसाळे एकमेकींबद्दल असणारी माया, एकमेकींबद्दल असणारं प्रेम, या सगळ्यात डोळ्यातील अश्रू आणि चेहऱ्यावरचं हसू सुद्धा वाटून घ्यायचं हे म्हणाले होतेत ना गुरुजी. आणि काव्या खरं सांगतेय, तुझ्या चेहऱ्यावरचं हे अश्रू आणि माझ्या चेहऱ्यावरचं हसू मला तुझ्या नावावर करायला मला कधीच काही वाटणार नाही. फक्त काव्या जीवांसाठी जीव तुटत राहिला ग माझा. मला जीवांची काळजी वाटत होती, पण या सगळ्यात त्यांनी सुद्धा माझी कधीच साथ सोडली नाही. अगदी माझ्यासोबत कायम ठामपणे उभे होते. खरंच पार्थ लाखात एक भाऊ आहे तुमचा. असं म्हणत आता नंदिनी जीवाचं कौतुक करत असते.
परंतु पार्थ जीवावर खूप चिडलेला असतो. जीवाचं हे वागणं पार्थला अजिबातच आवडलेलं नसतं. पार्थ म्हणतो, काय करायचंय या लाख मुलाच्या भावाचं, असं म्हणत तो जीवाच्या समोर जातो आणि म्हणतो, काय चाललंय तुझं, सांग ना. मी तुला प्रत्येक वेळी विचारलं, काही प्रॉब्लेम आहे का, काही अडचण आहे का, मला सांग, पण नाही, तुला कधीच सांगावंसं वाटलं नाही. काय चाललंय रे जीवा तुझं? अरे मी तुझ्यापर्यंत आलो नाही, पण तुला येण्यासाठी निमंत्रण द्यावं लागतं का? तू ये पुढच्या वेळी, मी तुझं ऐकत नसतो. तू ये लाठीकाठी खेळायला, पण मी तुझ्यासाठी हरत नसतो, असं म्हणत पार्थलाही खूप वाईट वाटत असतं. बोलत असताना त्याला इतकं वाईट वाटत असतं, त्याचा कंठ दाटून आलेला असतो. आपल्या भावाचा हा त्याग, आपल्या बायकोसाठी तिच्या बहिणीने आणि आपल्या भावाने केलेला त्याग, या सगळ्याच गोष्टीमुळे पार्थला खूप वाईट वाटत असतं. पार्थ जीवाकडे पाहतो. एकीकडे जीवाचा अभिमान वाटावा की दुसरीकडे जीवाचं हे खोटं बोलणं. पार्थला काय करावं काहीच कळत नसतं. पार्थ जीवाला म्हणतो, हे सगळं काही तू मला का सांगशील रे? कोण आहे ना मी तुझा? कोणीच नाहीये. परंतु आता मात्र जीवाला खूप वाईट वाटतं. जीवा पार्थकडे पाहतो आणि नकळतच दोघेही एकमेकांना बेलगतात, एकमेकांना मिठी मारत आपलं दुःख व्यक्त करत असतात आणि आपल्या भावना एकमेकांसमोर दुःखातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. दोघेही खूप इमोशनल झालेले असतात. पार्थ जीवाला सावरतो आणि म्हणू लागतो, खरंच एक मोठा भाऊ म्हणून मीच चुकलोय रे. तुम्हा दोघांच्या मनात काय चालू आहे? तुम्ही दोघे काहीतरी लपवताय, हे मी नाही ओळखू शकलो. नाही मी तुम्हाला या सगळ्यात साथ देऊ शकलो. आता पार्थ जीवासमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो, खरंच मला माफ कर. जीवा म्हणतो, दादा तू वेडा झालायस का? खरं तर मीच तुमची माफी मागतो. मी तुमच्यासमोर हात जोडायला हवेत आणि तुम्हा सगळ्यांची माफी मागायला हवी. पार्थ म्हणतो, नाही जीवा, तू हात नको जोडूस, तू नको माफी मागूस. खरं तर मीच तुमचे आभार मानायला हवेत. थँक्यू जीवा, थँक्यू नंदिनी. खरं तर बघायला गेलं तर मिस कॅरेज हा शब्द ऐकल्यानंतर काव्या किती थरथरायच्या हे मी बघितलं आहे, मी अनुभवलं आहे. काव्याला होणारा त्रास मला माहीत आहे. खरंच थँक्यू जीवा, थँक्यू नंदिनी. परंतु काव्यासाठी, आमच्या बेबूसाठी एवढी मोठी जखम तुम्ही आत्तापर्यंत दोघंच जण सहन करत आलात. या सगळ्यात दोघंच जण फक्त स्वतःच्या भावना लपवत आलात. असं म्हणत पार्थ जीवासमोर हात सोडतो आणि म्हणू लागतो, मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. असं म्हणत पार्थने हात सोडलेले असतात. जीवा म्हणतो, दादा तू हात का जोडतोयस? तर काव्या म्हणते, हो, खरं तर तुम्हा दोघांसमोर आम्ही हातच जोडले पाहिजेत आणि तुमचे आभार मानले पाहिजेत. मी तर काय काय विचारलं आहे नंदिनी ताईला, काय काय बोलायला गेली आहे तिच्याशी मी. सतत मला तिची काळजी वाटायची. सतत मी तिला विचारायचे, ताई तुला कसले डोहाळे लागले नाहीयेत का ग? कधीच तुला काही खावंसं वाटत नाही का ग? तू तुझ्या पोटातल्या बाळाशी गप्पा नाही का ग मारत? मी तर एकदा ताईला असंही म्हणाले होते की ताई म्हणावं तितकं तुझं पोट दिसत नाहीये. आता मात्र काव्याला खूप वाईट वाटत असतं. काव्या नंदिनीला म्हणते, स्वतःचं बाळ या जगात नाहीये. हा काटा तुला इतके महिने सलवत राहिला तरी सुद्धा तुझ्या या प्रेमाचं गुलाब सगळ्या घरभर तू अगदी फुलवत राहिलीस. या घराला तू गुलाबाप्रमाणे जपत गेलीस आणि तो काटा मात्र तुला सलत होता, तुला टोचत होता, पण तू ते कधीच दाखवून दिलं नाहीस. आणि हे सगळं तू कशासाठी केलंस? तर फक्त माझ्यासाठी, माझ्यावर असणाऱ्या मायेसाठी, माझ्यावर असणाऱ्या प्रेमासाठी. इतकं सगळं कोण करतं ग ताई? दोघींनाही खूप त्रास होत असतो. दोघीही एकमेकींना मिठी मारत आपल्या भावना व्यक्त करत असतात. तर इकडे विक्रम ज्यावेळी जीवाकडे पाहतात त्यावेळी त्यांना ते जुने क्षण आठवतात. ज्यावेळी जीवाच्या हातून एक कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं त्यावेळी जीवाला खूप ते ओरडलेले असतात. जीवाला म्हणालेले असतात, जीवा तुझ्यामुळे आपल्या हातून एक महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट गेलं आहे. त्याचा फॉलोअप घ्यायचा सोडून तू सगळ्या गोष्टी सोडून दिलायस. जीवा, अरे आता तू बाप होणार आहेस ना, तरी सुद्धा तुला या गोष्टींची जाणीव नाहीये का? हा असला आदर्श ठेवणार आहेस का स्वतःच्या बाळासमोर? असला आदर्श? असं म्हणत विक्रम खूप चिडलेले असतात आणि ते सर्व क्षण विक्रम यांना आता आठवू लागतात. विक्रम यांना नंदिनीबद्दल सुद्धा खूप वाईट वाटत असतं. ते नंदिनीला जवळ घेतात. आपल्या मुलीप्रमाणेच तिच्या डोक्यावरून हात फिरवत नंदिनीला म्हणतात, नंदिनी बाळा, अगं कुठून एवढं बळ आणतेस ग? असं म्हणत तिला सावरतात. त्यानंतर जीवासमोर जात जीवाला एक धपाटा देत म्हणतात, काय रे, अरे एक कॉन्ट्रॅक्ट तुझ्या हातून गेलं म्हणून मी तुला मारलं, खूप काही बोललो. तुझ्या हातून हे कॉन्ट्रॅक्ट कशासाठी गेलं? तर त्या क्लायंटला त्याच्या बाळासाठी किड्स रूम बनवून द्यायची होती, त्याची डिझाईन बनवून द्यायची होती आणि ते तुला जमलं नाही म्हणून मी तुझ्यावर ओरडलो. पण इथे तर तू स्वतःचं बाळ गमावलं होतंस रे. आणि मी तुझ्याकडून काय अपेक्षा करत होतो रे, की तू त्याच्या बाळासाठी रूमची डिझाईन बनवून दे. खरंच मी चुकलो रे. अरे राजा, ह्या बाबासोबत एकदा बोलायचं होतं रे, एकदा मन मोकळं करायचं होतं, एकदा येऊन सांगायचं होतं रे हे सगळं काही.
आणि मी मात्र तुझ्यावर प्रत्येक गोष्ट लादत गेलो, प्रत्येक गोष्टीचा मी तुला जाब विचारत गेलो. आणि काय रे जीवा, तू एवढा मोठा झालायस का की ही गोष्ट आमच्यापासून लपवून एकटाच निस्तारायला निघालायस? तुला काय वाटतं रे, आम्ही कोणीच नाही आहोत का तुमच्यासोबत? बोल ना जीवा. जीवा काहीच बोलत नसतो. विक्रम जीवाला जवळ घेतात आणि म्हणतात, बाळा खरंच खूप मोठी चूक केलीस रे. अरे मला एकदा येऊन सांगायचं होतं, या बापासमोर मन मोकळं करायचं होतं रे. मिथून काकांना सुद्धा खूप वाईट वाटतं. मिथून काका पुढे येतात आणि म्हणतात, दादा वहिनी, आपली पोरं ना आपल्यापेक्षा खूप मोठी झाली आहेत. आपला हा जीवा तर फार आभाळा एवढा झाला आहे. असं म्हणत आता मिथून काका माननीताईंना म्हणतात, तुम्ही जो मदर्स डेचा प्रोग्राम आखला होता ना, त्याच्यातील जी बाहुली असते ना, ते या हातातून त्या हातात फिरत असते. तसंच अगदी यांचं सुख सुद्धा या हातातून त्या हातात असं सतत फिरत राहिलं. पण हे सगळं काही तुम्ही लपवून ठेवलं. बोल ना जीवा, तुम्ही एवढा मोठे झालात की आता तुला तुझ्या भावाची, तुझ्या वडिलांची किंवा तुझ्या काकाची गरजच भासत नाहीये का? त्यांच्याशी काही बोलावंसं वाटतच नाहीये का रे जीवा? मानलं हा जीवा तुला, खरंच मी ना तुला मानलं, हात जोडलेत मी तुझ्या समोर. एवढं कोणाचं मोठं मन असू शकतं रे? सांग ना जीवा, एवढा मोठा त्याग कोण करू शकतं? तर ना तुम्हा चौघांची नजरच काढणार आहे, कोणाची दृष्ट नको लागायला, खरं तर सगळ्यांचीच नजर काढणार आहे. असं म्हणत मिथून काका पुढे येतात. इडापिडा टळो, माझ्या घरच्या माणसांना कोणाचीच नजर नको लागू, बाहेरच्या माणसांची नको, घरातल्या माणसांची नको. असं म्हणत मिथून काका वसू आत्याने रम्याकडे पाहत ती दृष्ट थू करत त्यांच्याकडे रागाने पाहतात. आणि त्यावेळी मात्र वसू आत्या चिडतात आणि म्हणतात, मिथून. परंतु घरातील कोणीही ना वसू आत्यांना जुमानत ना रम्याकडे लक्ष देत. जीवा पुढे येतो, नंदिनीला मिठी मारतो, तिला जवळ घेतो. आत्ता कुठे त्यांच्या दोघांच्या मनावरचं ओझं कमी झालेलं असतं, परंतु शेवटी आपलं बाळ या जगात नाही या गोष्टीची सल मात्र त्यांच्या मनात कायम असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, या दुःखाच्या मागून आता सुखाची, आनंदाची बातमी देताना नंदिनी म्हणते की मी आणि जीवाने खूप छान निर्णय घेतला आहे. तर जीवा म्हणतो, हो, आमचा हा निर्णय तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि तो निर्णय सरोगसीचा होता. तर पार्थ म्हणतो, त्यासाठी मुलगी नात्यातली असावी लागते. तर जीवा म्हणतो, आहे ना, आपल्या नात्यातलीच आहे, आमची सरोगेट मदर आर्या. असं म्हणत आता जीवा आणि नंदिनीने ही आनंदाची बातमी सगळ्यांनाच दिलेली असते. तर विक्रम म्हणतात, सरोगसी हा एवढा मोठा निर्णय तुम्ही कोणाला विचारून घेतलात? असं म्हणत विक्रम जीवा आणि नंदिनीला जाब विचारतात. आणि आता हे पाहून रम्या आणि वसू आत्यांना खूप आनंद झालेला असतो. पण पुढे आता नक्की काय घडणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.